हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आज आपण शिकणार आहोत टॅक्सोनॉमिक एड्स और टॅक्सोनॉमिकल एड्स. सो व्हॉट आर द टॅक्सोनॉमिकल एड्स? तर आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं की टॅक्सोनॉमी म्हणजे काय आहे किंवा सिस्टेमॅटिक्स म्हणजे काय आहे. आपण पाहिलं की टॅक्सोनॉमी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द कलेक्शन ऑफ ऑर्गॅनिझम, identification of organism, nomenclature, description and the classification of organism. So taxonomy is used for the classification purpose. Taxonomy वापरलं जातं क्लासिफिकेशनसाठी, राईट. मग टॅक्सोनॉमी करण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते. मग इन्फॉर्मेशन कशी आपण गॅदर करतो, कशी आपण इन्फॉर्मेशन मिळवतो? तर आपण सर्वात पहिले ऑर्गॅनिझमला कलेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे एखादा प्लांट स्पेसिमन असेल किंवा ॲनिमल स्पेसिमन असेल तर त्याला पहिले आपल्याला कलेक्ट करून आणावं लागेल. ठीक आहे. मग आता ज्यावेळेस आपण एखाद्या ऑर्गॅनिझमला कलेक्ट करतो तर तो जो ऑर्गॅनिझम आहे तो प्रॉपरली कलेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे सपोज आपल्याला एखादी प्लांट कलेक्ट करायची तर तीच प्लांट आपण कलेक्ट करायला हवी, राईट. समजते तुम्हाला? मग कलेक्शन ऑफ ऑर्गॅनिझम इज द prime source of information. Collection of organism is the prime source of information for the classification of the organism. कळतंय? मग एकदा ऑर्गॅनिझमला कलेक्ट केलं की त्याचं आयडेंटिफिकेशन करणं आवश्यक आहे. मग आयडेंटिफिकेशन जर करायचं असेल तर आयडेंटिफिकेशन रिक्वायर्स इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी स्टडीज ॲज वेल ॲज द फील्ड स्टडीज. सो द आयडेंटिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम रिक्वायर्स इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड द फील्ड स्टडीज. याचा अर्थ लक्षात घ्या. एखाद्या ऑर्गॅनिझमला म्हणजे प्लांटला किंवा ॲनिमलला कलेक्ट करून आणल्यानंतर लॅबोरेटरीमध्ये किंवा लॅबमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्या ॲनाटॉमिकल फीचर्स, त्याचे मॉर्फॉलॉजिकल फीचर्स यांचा अभ्यास केला जातो. आणि हा अभ्यास आपण फील्डमध्ये जाऊन सुद्धा करू शकतो. फील्डमध्ये म्हणजे जिथे ऑर्गॅनिझम अस्तित्वात आहे तिथे जाऊन आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. म्हणजे आयडेंटिफिकेशन रिक्वायर्स इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड द फील्ड स्टडीज. इन दिस वे वी गॅदर द इन्फॉर्मेशन. अशा पद्धतीने आपण इन्फॉर्मेशन जी आहे ती गॅदर करतो आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे ही यूज केली जाते क्लासिफिकेशनसाठी. सो दिस इन्फॉर्मेशन इज यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम, राईट. मग ही जी इन्फॉर्मेशन असेल ही इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवायची किंवा त्याचे जे डिस्क्रिप्शन्स असतील ते लिहून ठेवायचे. तर यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स बायोलॉजिस्टने डेव्हलप करून ठेवलेले आहेत. बोटॅनिस्ट किंवा झूलॉजिस्ट जे आहेत यांनी काही टूल्स डेव्हलप करून ठेवलेले आहेत ज्या टूल्सद्वारे आपण आयडेंटिफिकेशन ऑर्गॅनिझम्सचं करू शकतो. ठीक आहे. आणि या टूल्सलाच म्हणतो आपण टॅक्सोनॉमिक एड्स. इथे एड्सचा अर्थ आहे हेल्प, राईट. सो टॅक्सोनॉमिक हेल्प. मग टॅक्सोनॉमीमध्ये जी क्लासिफिकेशनसाठी इन्फॉर्मेशन हवी असते ही इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो, आयडेंटिफाय करतो. मग ही कुठून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल? सपोज एखादा स्टुडंट आहे, त्याला टॅक्सोनॉमी काय आहे याचा अभ्यास करायचा. मग याचा अभ्यास जर त्याला करायचा असेल तर त्याला अशा काही टूल्सची आवश्यकता असेल किंवा अशा काही बुक्सची आवश्यकता असेल जेथे प्रॉपर इन्फॉर्मेशन त्या प्लांटची किंवा ॲनिमल्सची अवेलेबल असेल. मग त्याद्वारे तो जो स्टुडंट असेल तो टॅक्सोनॉमी शिकू शकतो. ठीक आहे. मग पहा इकडे. सो व्हॉट आर दीज डिफरंट टॅक्सोनॉमिक एड्स? व्हॉट इज अ पर्पज ऑफ टॅक्सोनॉमिक एड्स? पर्पज ऑफ टॅक्सोनॉमिक एड्स इज टू प्रोव्हाइड द करेक्ट इन्फॉर्मेशन फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम, राईट. मग व्हॉट आर द डिफरंट काइंड्स ऑफ टॅक्सोनॉमिक एड्स विच आर अवेलेबल? तर सगळ्यात पहिला टॅक्सोनॉमिक एड्स आहे हर्बॅरियम. सो व्हॉट इज अ हर्बॅरियम? नावातच पहा, हर्ब आहे नावातच. हर्बॅरियम. हर्बॅरियम इज द शीट. शीट means a cardboard paper sheet, right? So it has the information of the plant specimen. That plant specimen is collected, it is dried, pressed and preserved over the cardboard sheet or the cardboard paper. एक पेपर असतो त्याला कार्डबोर्ड शीट म्हणतो आपण किंवा कार्डबोर्ड पेपर म्हणतो. या कार्डबोर्ड शीटवर किंवा कार्डबोर्ड पेपरवर ड्राईड प्लांट स्पेसिमन जो आहे त्याचं प्रिझर्वेशन केलं जातं आणि यालाच म्हणतो आपण हर्बॅरियम. सो व्हॉट इज अ हर्बॅरियम? हर्बॅरियम इज द कलेक्शन ऑफ ड्राईड प्लेस्ड अँड प्रिझर्वड प्लांट स्पेसिमन. मग कसं करतात याचं? हर्बॅरियम कसं तयार करतात? पहा आता हर्बॅरियम काय आहे. तर हर्बॅरियम तयार करण्यासाठी आपल्याला एक कार्डबोर्ड शीट लागेल.
ठीक आहे, कार्डबोर्ड शीट लागेल. आणि ज्या प्लांटचं आपल्याला हर्बॅरियम तयार करायचं आहे अशा प्लांटला आपल्याला सर्वात प्रथम कलेक्ट करून आणावं लागेल. कलेक्ट करून आणल्यानंतर त्या प्लांटला ड्राय केलं जातं. मोस्टली यांना शेड ड्राय केलं जातं, म्हणजे त्यांचा कलर जो आहे तो निघून जाणार नाही, म्हणजे त्यांना शेड ड्राय केलं जातं. ड्राय केल्यानंतर त्यांना प्रेस केलं जातं, म्हणजे 2 पेपरच्या मध्ये किंवा 2 बुक्सच्या मध्ये जसं आपण एखाद्या पानाला ठेवतो तसं या प्लांट स्पेसिमनला प्रेस केलं जातं. ठीक आहे, म्हणजे ते ड्राय होईल, प्रेस होईल आणि मग हे जे प्लांट स्पेसिमन आहे हे प्लांट स्पेसिमन एक त्या कार्डशीट पेपरवर ठेवलं जातं. म्हणजे छोटीशी एखादी हर्ब असेल, फॉर एक्झाम्पल एखादी छोटंसं झुडूप आहे, हर्ब आहे, तर त्या हर्बला कलेक्ट करून आणलं जाईल. कलेक्ट केल्यानंतर त्याला ड्राय केलं जाईल, त्याला प्रेस केलं जाईल. प्रेस केल्यानंतर बाय युझिंग अ ग्लू वापरून, म्हणजे डिंक वापरून, ऑर बाय युझिंग द थ्रेड वापरून आपण ती जी प्लांट आहे त्या प्लांटचा स्टेमचा स्पेसिमन, त्याचा रूटचा स्पेसिमन, ओके, त्याचं जे लीफ आहे ते कसं आहे त्या लीफचं स्पेसिमन याला आपण या पेपरवर जोडतो. त्याचं सपोज काही सीड्सचं स्पेसिमन असतील आपल्याकडं तर त्याचे सीड्स असतील, ठीक आहे, सीड्स असतील, रूट असेल किंवा त्याचे लीफ असतील किंवा त्याचे काही फ्रूट्स असतील, तर त्या फ्रूट्सला जर शक्य असेल तर या कार्डबोर्ड पेपरवर सर्व इन्फॉर्मेशन ही आपण इथे ड्राय करतो, प्रेस करतो, ठीक आहे, आणि इथे प्रिझर्व करून ठेवतो. ठीक आहे, आता हा जो शीट आहे कार्डबोर्ड पेपरचा, या शीटवर एका बाजूला आपण इन्फॉर्मेशन लिहितो की याचं इंग्लिश नेम काय आहे या प्लांटचं. सो व्हॉट इज द इंग्लिश नेम ऑफ द प्लांट, देन व्हॉट इज द लोकल नेम. सपोज आता मराठी रिजनमध्ये सपोज महाराष्ट्रामधलं हे प्लांट आहे, तर मग त्याचं इंग्लिश नेम काय आहे, इंग्लिश नेम त्याचं दिलं जाईल. इंग्लिश नेम नंतर मग त्याचं मराठी नेम म्हणजे लोकल नेम जे असेल ते दिलं जाईल. लोकल नेम म्हणू आपण त्याला. लोकल नेमला आपण शिकलो आहे की काय म्हणतो आपण त्याला, वर्नाकुलर नेम म्हणूयात. इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचं वर्नाकुलर नेमच येईल. त्यानंतर मग त्याचं सायंटिफिक नेम म्हणजे बोटॅनिकल नेम जे आहे ते त्याखाली लिहिलं जातं. बोटॅनिकल नेम काय आहे त्याची इन्फॉर्मेशन या कार्डशीट पेपरवर दिली जाते. त्यानंतर या कार्डशीटच्या पेपरवर कोणी कलेक्ट करून आणलेलं आहे ते सॅम्पल. सपोज लॅबमध्ये एखादा स्टुडंट असेल, त्या स्टुडंटने हे सॅम्पल कलेक्ट करून आणलं आहे आणि त्यांनी हे हर्बॅरियम बनवलं आहे, तर मग त्याचं नाव इथे असेल तर त्याला म्हणतात कलेक्टर्स नेम. यामध्ये इथे कलेक्टर्स नेमसुद्धा असतं. कलेक्टर्स म्हणजे ज्याने कलेक्ट करून आणलेलं आहे सॅम्पल ते. ठीक आहे, म्हणजे इंग्लिश नेम, त्याच्यानंतर त्याचं लोकल नेम, बोटॅनिकल नेम म्हणजे सायंटिफिक नेम, नेम ऑफ द कलेक्टर, त्यानंतर डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन. डेट काय आहे कलेक्शनची, केव्हा कलेक्ट केलं होतं सॅम्पल, त्यानंतर कुठनं हे सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे, डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन ऑफ द सॅम्पल. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड ऑन दिस हर्बॅरियम शीट. या हर्बॅरियम शीटवर ही सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, आणि या शीटवर आपण प्लांटचे स्पेसिमनसुद्धा प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. समजतंय तुम्हाला, म्हणजे आता प्रत्येक प्लांटसाठी आपण एक हर्बॅरियम शीट बनवू शकतो. हर्बसाठी नॉर्मली ही शीट बनवली जाते, म्हणजे झुडपांसाठी किंवा छोट्या झाडांसाठी ही शीट बनवली जाते, म्हणून हिला म्हणतो आपण हर्बॅरियम. कळतंय तुम्हाला. मग हे जे हर्बॅरियम आहे हे हर्बॅरियम यामध्ये ड्राईड प्लांट स्पेसिमनची इन्फॉर्मेशन असते. यामध्ये वर्नाकुलर नेम, बोटॅनिकल नेम, नेम ऑफ अ कलेक्टर, डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन इज गिवन. मग अशा खूप साऱ्या हजारो प्लांटसाठी हर्बॅरियमची इन्फॉर्मेशन, हर्बॅरियम बनवलं जातं. आणि मग हे जे हर्बॅरियम आहेत हे एका ठिकाणी, जसं आपण बुक ठेवतो लायब्ररीमध्ये, जसे आपण बुक्स ठेवतो तसे हे हर्बॅरियम एका प्लेसमध्ये आणून ठेवले जातात. आणि ते सुद्धा लायब्ररीप्रमाणे एक युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड सिस्टम आहे हर्बॅरियमची. त्या युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड सिस्टमप्रमाणे हर्बॅरियम जे आहेत ते त्या प्लेसमध्ये आणून ठेवले जातात. मग एखाद्या स्टुडंटला जर त्या प्लांटचा अभ्यास करायचा आणि ती प्लांट त्या सीझनमध्ये अवेलेबल नाही आहे, सपोज ती प्लांट अवेलेबल असते रेनी सीझनमध्ये, ठीक आहे, आणि सपोज समरच्या सीझनमध्ये एखाद्या स्टुडंटला त्या प्लांटचा अभ्यास करायचा असेल तर तो त्या हर्बॅरियमच्या लायब्ररीमध्ये जाऊ शकतो आणि तिथे जाऊन तो हर्बॅरियम तो बाहेर काढून त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन त्याला इथे मिळू शकते. आर यू गेटिंग दिस? सो हर्बॅरियम, it provides the future repository or depository information, right? So it is a depository for the information and this can be used for the taxonomical purpose. आणि हे आपण टॅक्सोनॉमीसाठी वापरू शकतो कारण यामध्ये पूर्ण प्लांटची इन्फॉर्मेशन आहे आणि अशा खूप साऱ्या डिफरंट प्लांटची इन्फॉर्मेशन हर्बॅरियममध्ये असते. ठीक आहे.
So the first taxonomic aid we have studied is the herbarium. Next we have to study about the botanical gardens. आता हे तुम्ही ऐकलं असेल botanical garden. तुम्हाला normal garden माहिती आहेत, राईट. नॉर्मल गार्डन जिथे प्लांट्स वगैरे असतात, ठीक आहे. पण बोटॅनिकल गार्डन काय असतात? बोटॅनिकल गार्डन इज द गार्डन इन विच द लिव्हिंग प्लांट्स आर प्रेझेंट फॉर द रेफरन्स. म्हणजे तिथे लिव्हिंग प्लांटचं कलेक्शन असतं. सो द बोटॅनिकल गार्डन इज द कलेक्शन ऑफ द लिव्हिंग प्लांट्स. प्लांट्स तिथे लावलेले असतात, राईट. अँड दीज प्लांट्स आर प्रोव्हाइडेड विथ देअर लोकल नेम, इंग्लिश नेम अँड द सायंटिफिक नेम. त्या प्लांटवर एक लेबलिंग केलेलं असतं की त्यांचं सायंटिफिक नेम काय आहे, त्यांची फॅमिली काय आहे. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड ओव्हर द प्लांट. म्हणजे एखाद्या बोटॅनिकल गार्डनमध्ये जाऊन आपण एखादं प्लांट जे आहे ते कसं दिसतं, ते कसं वाढतं, त्याचे फ्रूट्स कसे असतात, त्याचे सीड्स कसे असतात याचा अभ्यास करू शकतो, ठीक आहे. काही बोटॅनिकल गार्डन जे आहेत त्यांच्याकडे त्या प्लांट्सचे मिळालेले जे सीड्स आहेत ते सीड्ससुद्धा फार्मरला देतात किंवा स्टडी पर्पजसाठी देतात. समजते? सो बोटॅनिकल गार्डन्स हॅव द कलेक्शन ऑफ द लिव्हिंग प्लांट्स फॉर द रेफरन्स फॉर द टॅक्सोनॉमिकल पर्पज. मग आता जे फेमस बोटॅनिकल गार्डन आहे ते प्रेझेंट आहे KEW. हा क्वेश्चन नीटमध्ये नॉर्मली विचारला जातो. द फेमस बोटॅनिकल गार्डन इज प्रेझेंट ॲट द क्यू दॅट इज प्रेझेंट इन द इंग्लंड, राईट. मग आता इंडियामध्ये जे मोठं गार्डन आहे, फेमस बोटॅनिकल गार्डन आहे ते म्हणतात इंडियन बोटॅनिकल गार्डन. दिस इज प्रेझेंट ॲट द हावडा, कोलकाता. हावडा कोलकातामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये हा गार्डन आहे, इंडियन बोटॅनिकल गार्डन. नेक्स्ट इज नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. आता ही जी नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ही लखनौ येथे आहे आणि इथे प्लांट्सचा अभ्यास केला जातो. सो नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट इज प्रेझेंट ॲट द लखनौ. सो टू taxonomic aids up till now we have studied. The first is the herbarium, which is a collection of the dried, pressed and preserved plant specimen, and the botanical garden have the collection of the living plants for reference. ठीक है. Next type of taxonomic aids we have to study is the museum. So museum contain the plants and animal specimens. These plants and animal specimens are generally dried and then these are preserved. Plants and animal specimens can also be preserved in the containers and jars which are having the preservative solutions. सगळ्यात पहिले म्युझियम म्हणजे काय लक्षात घ्या. म्युझियम हे जनरली एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सेट केले जातात. नॉर्मली स्कूल आणि कॉलेजेसमध्ये म्युझियम असतात. म्युझियम म्हणजे काय? सपोज आता एखादी बायोलॉजीची लॅबोरेटरी आहे तर त्या बायोलॉजीच्या लॅबोरेटरीमध्ये काही स्नेक्सचे सॅम्पल किंवा काही रेप्टाईल्स असतील तर असे जे डेड प्लांट्स असतील किंवा डेड ॲनिमल्स असतील यांना एखाद्या कंटेनरमध्ये किंवा जारमध्ये प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन, फॉर एक्झाम्पल क्लोरोफॉर्म हे एक प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन आहे. त्या प्रिझर्वेटिव्ह सोल्युशनमध्ये जार आणि कंटेनर जे असतात त्यांच्यामध्ये काही ॲनिमल्सला प्रिझर्व केलं जातं, राईट. मग तुम्ही जर कधी लॅबोरेटरीमध्ये जाल तुमच्या कॉलेजेसच्या, सध्या तर कॉलेजेस बंद आहेत पण कॉलेजेसच्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही जर जाल तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की कंटेनर्स आणि जार्समध्ये ॲनिमल स्पेसिमन असतात, ठीक आहे. ॲज वेल ॲज some museums they also have the dry specimens of the plants and animals. प्लांट आणि ॲनिमल्सचे काही ड्राय स्पेसिमन सुद्धा म्युझियममध्ये असू शकतात. त्यानंतर इन्सेक्ट बॉक्सेस असतात, छोटे बॉक्स असतात ज्यामध्ये इन्सेक्ट्स जे असतात त्यांना पहिले कलेक्ट केलं जातं, त्यानंतर त्यांना किल केलं जातं, मारलं जातं. मारताना त्यांना नॉर्मली किलिंग एजंट किंवा पेस्टिसाइड्स वापरून त्यांना किल केलं जातं, ठीक आहे. म्हणजे त्यांची बॉडी इंटॅक्ट राहील. आणि मग हे जे काही इन्सेक्ट बॉक्सेस असतात त्या इन्सेक्ट बॉक्सेसमध्ये इन्सेक्ट्सला कलेक्ट केल्यानंतर किल केल्यानंतर त्यांना पिन केलं जातं. पिन केलं जातं म्हणजे सपोज हा इन्सेक्टचा आहे तर हा इन्सेक्टला इथे जे असेल छोटीशी पिन वापरून त्या बॉक्सेसमध्ये त्यांना पिन केलं जाईल. दिस इज कॉल्ड ॲज द पिनिंग, राईट. सो कलेक्शन ऑफ द इन्सेक्ट, किलिंग ऑफ द इन्सेक्ट अँड द पिनिंग ऑफ इन्सेक्ट इज डन in the insect boxes, and this insect boxes provides us information about the insects. For example, honeybee आहे तर honeybee कशी दिसते, त्यामध्ये मेल कसा दिसतो किंवा फिमेल हनीबी कशी असते किंवा क्वीन कशी असते याची इन्फॉर्मेशन जर आपल्याला हवी असेल तर ती आपण एका इन्सेक्ट बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन टाकू शकतो. कसं की त्या
क्वीनला किंवा वर्कर बीला किंवा जो काही ड्रोन असेल, ड्रोनला म्हणतात फिमेल, तर या तिन्ही माशांना म्हणजे तिन्ही इन्सेक्ट्सला आपण तिथे किल करून पिन करू शकतो आणि ते कसे दिसतात याची इन्फॉर्मेशन आपल्याला इन्सेक्ट बॉक्सेसद्वारे मिळू शकते, राईट. सो इन्सेक्ट बॉक्सेस आर ऑल्सो प्रेझेंट इन द म्युझियम्स. काही जे लार्जर ॲनिमल्स असतात, काही ॲनिमल्स खूप लार्ज असतात, त्या लार्ज ॲनिमल्सला कट करून त्यांना स्टफ केलं जातं, म्हणजे भुस्याने किंवा कापूस त्यामध्ये भरला जातो, त्यांना स्टफ केलं जातं आणि स्टफ करून त्यांना प्रिझर्व केलं जातं. मग असे जे काही लार्ज ॲनिमल्स आहेत लाईक मॅमल्स और काही बर्ड्स जे असतात, त्या बर्ड्सला मॅमल्सला युजली स्टफ केलं जातं आणि मग त्यांना प्रिझर्व केलं जातं. त्यानंतर म्युझियम्समध्ये स्केलेटनसुद्धा असू शकतात. फॉर एक्झाम्पल काही डायनोसॉरचे म्युझियम्स आहेत जिथे फॉसिल सापडलेले आहेत डायनोसॉर्सचे, त्यांचे स्केलेटन सापडलेले आहेत, किंवा काही ह्युमन स्केलेटन सुद्धा प्रेझेंट असतात काही हॉस्पिटलमध्ये जिथे काय डिसिजेसचा अभ्यास केला जातो किंवा शिकवलं जातं, नॉलेज दिलं जातं, राईट. सो त्या ठिकाणी सुद्धा इन्फॉर्मेशन म्युझियमच्या फॉर्ममध्ये असते, ठीक आहे. मग पहा, म्युझियम कंटेन द इन्फॉर्मेशन of the plants and animals. So these plants and animals can be preserved in the containers and jars in the preservative solutions, or they can be preserved as a dry specimens, or they can be preserved in the insect boxes, means insects are preserved in the insect boxes. Birds and mammals are usually stuffed and then they are preserved. They are stuffed by using the cotton. Some museum they also have the collection of the skeleton, right. Skeleton of animals are also present in some museums. So we have studied about the herbarium, botanical gardens, and third, taxonomic aids we have studied is the museum. So museum provides us information about various plants and animals, and this information can be used for the classification purpose. So museum is also a taxonomic aid. Next taxonomic aid we have to study is the zoological parks. So you are very familiar with the zoological parks. तुम्हाला सर्वांना zoological parks किंवा zoos चांगले माहीत आहेत, कारण झूमध्ये आपण ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स जे असतात त्यांना पाहण्यासाठी नॉर्मली जातो. तर हे जे वाईल्ड ॲनिमल्स असतात ते नॅचरल कंडिशनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो झूजमध्ये, ठीक आहे. मग आपण झूजमध्ये जाऊन या ॲनिमल्सचा, हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत यांच्या फूड हॅबिट्स काय आहे, त्यांचं बिहेवियर काय आहे यांचा अभ्यास करू शकतो. सो इन द झूज और द झूलॉजिकल पार्क्स वी कॅन स्टडी द फूड हॅबिट्स अँड द बिहेवियर ऑफ द animals, wild animals. Next is the taxonomic key. This is very important. Taxonomic aid. पाहता लक्षात घ्या, what is taxonomic aid? Taxonomic key. Key is used for the identification of the plants and animals based on their similarities and dissimilarities. लक्षात घ्या, taxonomic key is used for the identification of the plants and animals or the classification of the plants and animals based on their similarities and dissimilarities. मग दोन ॲनिमल्स जे वेगवेगळे आहेत तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत, डिससिमिलॅरिटीज काय आहेत, या बेसिसवर टॅक्सोनॉमिक की क्लासिफिकेशन करतं. तर आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे की टॅक्सोनॉमीमध्ये क्लासिफिकेशन करण्याचा एक क्रायटेरिया असतो की तो क्रायटेरिया मध्ये सिमिलॅरिटी आहे की डिससिमिलॅरिटी आहे. जर डिससिमिलॅरिटी असतील तर दोन्ही जे ग्रुप्स असतात त्यांना सेपरेट केलं जातं, आणि जर सिमिलॅरिटीज असतील तर दोन्ही जे काही ग्रुप्स असतील त्यांना एका ग्रुपमध्ये ॲड केलं जातं. समजतंय? म्हणजे पहा, सिमिलॅरिटीज असेल तर आपण ऑर्गॅनिझम्सला एका ग्रुपमध्ये टाकतो, आणि जर डिससिमिलॅरिटीज असतील तर त्यांना आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकतो. सो बेस्ड ऑन द सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज टॅक्सोनॉमिक की हेल्प्स इन द क्लासिफिकेशन अँड द आयडेंटिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम्स. मग टॅक्सोनॉमिक की काय आहे पाहतो. टॅक्सोनॉमिक की काय करते? टॅक्सोनॉमिक की म्हणजे एखादं स्टेटमेंट आहे जे सपोज फॉर एक्झाम्पल स्पेसिस आहे, तर स्पेसिस आपण कोणत्या बेसिसवर क्लासिफाय करतो? बघा आता इकडे लक्ष द्या, आपण पाहिलं होतं लायन आहे, ठीक आहे, पॅन्थेरा लिओ. मग सगळे लायन जे असतात ते सगळे सारखे दिसतात. पॅन्थेरा टायग्रिस, सगळे टायगर कसे दिसतात? सारखे दिसतात. पण आपण जर स्पेसीज ज्यावेळेस कन्सिडर करतो त्यावेळेस टॅक्सोनॉमिक की काय असेल? स्पेसीज ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस टॅक्सोनॉमिक की असेल की जे ऑर्गॅनिझम मॉर्फॉलॉजिकली पण सिमिलर आहेत आणि इंटरब्रीड करू शकतात त्यांना म्हणू आपण सिंगल स्पेसीज. आपण स्पेसीजची डेफिनेशन पाहिली, ऑर्गॅनिझम्स हू आर मॉर्फॉलॉजिकली सिमिलर
means they are similar in their external appearance as well as they can interbreed with each other. पहा आता लायन टायगर बरोबर इंटरब्रीड करू शकत नाही, नॅचरली ते इंटरब्रीड करू शकत नाहीत. लायन बरोबरच इंटरब्रीड करू शकतो आणि टायगर बरोबरच इंटरब्रीड करू शकतो. मग इथे आता टॅक्सोनॉमिक कीचं स्टेटमेंट काय आलं पहा. सपोज आता स्पेसीज आहे, तर स्पेसीजसाठी काय स्टेटमेंट आलं टॅक्सोनॉमिक कीचं. ज्यावेळेस आपण आयडेंटिफाय करतो तर टॅक्सोनॉमिक की सांगते की स्पेसीज काय आहे. स्पेसीज म्हणजे हे ऑर्गॅनिझम एकमेकांसारखे दिसतात का, तर लायन आणि टायगर वेगवेगळे एकसारखे दिसतात का, नाही. पण जेवढे लायन आहेत ते सगळे सारखे दिसतात, ठीक आहे. किंवा जे लायन आहेत ते एकमेकांबरोबर रिप्रोडक्शन करू शकतात, कळतंय. किंवा टायगर जे आहे तेच एकमेकांबरोबर रिप्रोडक्शन करू शकतात. म्हणून लायन ही एक वेगळी स्पेसीज आहे आणि टायगरसुद्धा काय वेगळी स्पेसीज आहे. असं प्रत्येक ग्रुपसाठी, फॉर एक्झाम्पल आता स्पेसीजसाठी आपण एक टॅक्सोनॉमिक की दिली. मग लायन आणि टायगर यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहे का, नाही. डिसिमिलॅरिटीज आहेत. म्हणून लायन वेगळी स्पेसीज आहे आणि टायगर काय वेगळी स्पेसीज आहे, ठीक आहे. ज्यावेळेस आपण स्पेसीज कन्सिडर केलं त्यावेळेस या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज नाहीत. पण ज्यावेळेस आपण जीनस कन्सिडर करतो त्यावेळेस पहा दोघांचा जीनस सेम आहे. कोणता, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस. दोघांचा जीनस सेम आहे. दोघांचा जीनस सेम काय आहे, कारण लायन आणि टायगर दोन्ही कसे आहेत, कार्निव्होरस आहेत. दोन्ही कार्निव्होरस आहेत. दोघांना आपण बिग कॅट म्हणतो. दोघे वाईल्ड ॲनिमल्स आहेत. मग आता यांच्यामध्ये एवढ्या सिमिलॅरिटीज आहेत. मग टॅक्सोनॉमिक कीचं नेक्स्ट स्टेटमेंट बदललं पहा. आता जीनससाठीचं स्टेटमेंट काय आहे, जीनससाठीचं स्टेटमेंट आहे वेदर दीज ऑर्गॅनिझम्स आर वाईल्ड ॲनिमल्स, वेदर दीज आर कार्निव्होरस. सो द आन्सर इज यस, मीन्स इट इज शोविंग द सिमिलॅरिटीज. म्हणजे ज्यावेळेस सिमिलॅरिटीज दाखवत आहेत हे दोन्ही, त्यावेळेस त्यांना टाकलं एका ग्रुपमध्ये. लायन आणि टायगरला कशामध्ये टाकलं, पॅन्थेरामध्ये. आणखी एक ग्रुप आहे आपण बघितला पॅन्थेरा पार्डस, ज्याला आपण बिबट्या म्हणतो नॉर्मली, ठीक आहे, किंवा चित्ता म्हणतो. तर त्यालासुद्धा आपण कशामध्ये टाकलं, पॅन्थेरामध्ये टाकलं. म्हणजे पहा लायन, टायगर, पार्डस, 3 आर डिफरंट स्पीशीज. मग सर्वांसाठीचं स्टेटमेंट हे काय, स्टेटमेंट सेम होतं पण सिमिलॅरिटी दाखवली का, नाही. पण ज्यावेळेस जीनसचं कन्सिडरेशन आपण करतो त्यावेळेस स्टेटमेंट बदललं कीचं आणि ते स्टेटमेंट सिमिलॅरिटी दाखवतंय. म्हणून या सर्व ऑर्गॅनिझम्सला आपण एका ग्रुपमध्ये टाकलं. म्हणजे की काय आहे, टॅक्सोनॉमिक की ही एक प्रकारचं स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट सांगतं की या स्टेटमेंटप्रमाणे ऑर्गॅनिझम सिमिलॅरिटी दाखवत आहेत का, नाही दाखवत, कळतंय. म्हणजे काय, ऑर्गॅनिझम सिमिलर कॅरेक्टरिस्टिक दाखवत असतील तर एका ग्रुपमध्ये ऑर्गॅनिझम्सला टाका. जर ते डिसिमिलर दाखवत असतील कॅरेक्टरिस्टिक्स तर त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाका. म्हणजे पहा इथे सिम्पल सिलेक्शन आहे. म्हणजे कॅरेक्टर इज सिमिलर, यस, ऑर नॉट सिमिलर, नो. म्हणजे एक स्टेटमेंट असेल. फॉर एक्झाम्पल स्पेसीजसाठीचं स्टेटमेंट काय, वेदर द ऑर्गॅनिझम आर मॉर्फॉलॉजिकली सिमिलर अँड दे इंटरब्रीड. ते इंटरब्रीड करू शकतात का. जर ते इंटरब्रीड करू शकत असतील तर ते एक स्पीशीज आहेत, यस, मीन्स दे आर सिमिलर, देन दे आर स्पीशीज. आणि जर ते इंटरब्रीड करू शकत नसतील, फॉर एक्झाम्पल लायन आणि टायगर इंटरब्रीड नाही करू शकत, नो, मग ते एक स्पीशीज नाही आहेत. पुढचं स्टेटमेंट असेल जीनससाठी काय, या दोघांमध्ये दोन्ही कार्निव्होरस आहेत का, तर यस दे आर. दोन्ही वाईल्ड आहेत का, यस दे आर. मग त्यांना जीनसमध्ये टाका. समजतंय तुम्हाला. म्हणजे वेदर द सिमिलॅरिटीज आर प्रेझेंट, इफ द सिमिलॅरिटीज आर प्रेझेंट देन द ऑर्गॅनिझम्स आर प्लेस्ड इन वन ग्रुप अँड इफ द सिमिलॅरिटीज आर नॉट प्रेझेंट देन दे आर प्लेस्ड इन अनदर ग्रुप. म्हणजे पहा टॅक्सोनॉमिक की इज द स्टेटमेंट अँड दिस स्टेटमेंट इज शोविंग द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. काय दाखवतं ते, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. म्हणजे काय, येस आहे की नो आहे. जर येस सिलेक्ट केलं तर एका ग्रुपमध्ये टाकू म्हणजे सिमिलॅरिटीज असतील, आणि नो सिलेक्ट केलं तर 2 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकणार म्हणजे सिमिलॅरिटीज नसणार. समजतंय. म्हणजे टॅक्सोनॉमिक की इज युज्ड for the identification of the plants and animals based on the similarities and dissimilarities, and generally the statement of the taxonomic key are present in the contrasting character. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर कॉन्ट्रास्टिंग असतात, आहे की नाही, ठीक आहे. म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स प्रेझेंट असतात टॅक्सोनॉमिक कीमध्ये, अँड दीज आर कॉल्ड ॲज द कपलेट्स. आणि हे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, एक येस किंवा नो आहे की नाही, यांना म्हणतो आपण कपलेट्स. सो दीज कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स इन द टॅक्सोनॉमिक की आर कॉल्ड ॲज द कपलेट्स. सो द टॅक्सोनॉमिक की हॅज
this statement it has the contrasting characters and these are present in the couplets. आणि जे प्रत्येक स्टेटमेंट आहे, प्रत्येक ग्रुपचं जे स्टेटमेंट आहे, फॉर एक्झाम्पल स्पीशीजसाठी वेगळं स्टेटमेंट असेल, फॅमिलीसाठी वेगळं स्टेटमेंट असेल, जीनससाठी वेगळं स्टेटमेंट असेल, ऑर्डरसाठी वेगळं स्टेटमेंट असेल आणि प्रत्येक स्टेटमेंटला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असतील, त्या बेसिसवर क्लासिफिकेशन हे केलं जातं. आणि हे जे प्रत्येक स्टेटमेंट आहे त्या प्रत्येक स्टेटमेंटला म्हणतो आपण लीड. प्लीज पे अटेन्शन. ईच स्टेटमेंट ऑफ द टॅक्सोनॉमिक की इज कॉल्ड ॲज द लीड. समजतंय तुम्हाला? म्हणजे टॅक्सोनॉमिक की मी जास्तीत जास्त इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न केला. टॅक्सोनॉमिक की म्हणजे काय आहे? टॅक्सोनॉमिक कीमध्ये आपण फक्त सिमिलॅरिटीज डिसिमिलॅरिटीज चेक करतो. म्हणजे काय? कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर चेक करतो. या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरला आपण कपलेट असं म्हणतो. आणि प्रत्येक क्लासिफिकेशनसाठी एक एक स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटला म्हणतो आपण टॅक्सोनॉमिक लीड. त्याला म्हणतो आपण लीड, राईट? सो लीड इज द स्टेटमेंट ऑफ द टॅक्सोनॉमिक की. Right, so these are the 5 different taxonomic aids we have studied, right? मग आता ही जी इन्फॉर्मेशन असते ॲनिमल्सबद्दल किंवा प्लांट्सबद्दल ही आणखी काही डिस्क्रिप्शनमध्ये नोट करून ठेवलेली असते, काही बुक्समध्ये नोट करून ठेवलेली असते. मग हे जे डिस्क्रिप्शन आहे ते कशा कशामध्ये मिळू शकतं आपल्याला? ते मिळू शकतं आपल्याला फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ अँड कॅटलॉग. सो फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ अँड कॅटलॉग हॅव द इन्फॉर्मेशन of the plants and animals. So normally फ्लोरा जे असतं मॅन्युअल्स, मोनोग्राफ आणि कॅटलॉग हे नॉर्मली प्लांटबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. सो व्हॉट इज अ फ्लोरा? फ्लोरा म्हणजे एखादा एरिया आहे, ते एखाद्या एरियामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत त्या सर्वांची इन्फॉर्मेशन फ्लोरामध्ये दिलेली असते. बघा इकडे काय, फ्लोरा holds the account of habitat and distribution of the plants of the given area. Habitat म्हणजे एखाद्या ठिकाणी किती प्लांट्स आहेत. हॅबिटॅट म्हणजे लोकेशन, जिथे राहतात. ठीक आहे. सो फ्लोरा हॅज द अकाउंट ऑफ हॅबिटॅट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्लांट्स इन द गिवन एरिया. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू की महाबळेश्वर आहे, ठीक आहे, किंवा वेस्टर्न घाट आहे, महाबळेश्वर आहे. तर महाबळेश्वरच्या रिजनमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत त्याची सर्व इन्फॉर्मेशन एका बुकमध्ये दिलेली असेल. त्या बुकचं नाव फॉर एक्झाम्पल मी सांगतो, फ्लोरा ऑफ महाबळेश्वर. म्हणजे आपण जर महाबळेश्वरला गेलो तर तिथे एखादा बॉटॅनिस्ट असेल, ज्याला प्लांट्सचा अभ्यास करायचा आहे, तर तो ते बुक घेईल फ्लोरा ऑफ महाबळेश्वर आणि मग तिथे ABCD प्रमाणे प्लांट्सची नावं दिलेली असतील, त्या प्लांट्सची इन्फॉर्मेशन दिलेली असेल. ठीक आहे. सो द इंडेक्स ऑफ द प्लांट स्पीसीज. इंडेक्स म्हणजे काय? पूर्ण ABCD प्रमाणे इन्फॉर्मेशन दिलेली असते की या सायंटिफिक नेम काय आहे त्या प्लांट्सचं, त्यानंतर त्याचं लोकल नेम काय आहे, इंग्लिश नेम काय आहे, तर त्या प्लांट्स कोणत्या आहेत, कोणत्या रिजनमध्ये येतात, तर ही सर्व इन्फॉर्मेशन कोणत्या सीझनमध्ये येतात, कोणत्या रिजनमध्ये येतात, स्पेसिफिकली कोणत्या रिजनमध्ये येतात, ही सर्व इन्फॉर्मेशन त्या फ्लोरामध्ये असते. सो द फ्लोरा हॅज द इन्फॉर्मेशन ऑन द इंडेक्स ऑफ द प्लांट स्पेसीज इन द गिवन एरिया. एखाद्या एरियामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्स आहेत त्याची पूर्ण ABCD पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, ती मिळते फ्लोरामध्ये. ठीक आहे. म्हणजे एखाद्या एरियाचा तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल कोणत्या प्लांट्स आहेत त्या एरियामध्ये, तर तुम्ही फ्लोरा रेफर करू शकता. समजते तुम्हाला? म्हणजे फ्लोरामध्ये आपल्याला त्या प्लांट्स आहेत की नाही याची इन्फॉर्मेशन मिळू शकते. नेक्स्ट आहे मॅन्युअल्स. मॅन्युअल्स प्रोव्हाइड्स अस इन्फॉर्मेशन फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द नेम ऑफ द स्पीसीज. मॅन्युअल्स जे असतात, एखादी स्पेसीज आहे, प्लांट स्पेसीज आहे, त्या प्लांट स्पेसीजचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, त्याचं नेम कसं ओळखायचं. सपोज एखादी प्लांट तुम्हाला सापडली, ठीक आहे, किंवा एखादी प्लांट तुम्ही कलेक्ट करून आणली, ती प्लांट कलेक्ट करून आणल्यानंतर ती प्लांटचं सायंटिफिक नेम काय आहे हे तर आपल्याला माहीत नसतं. मग ही इन्फॉर्मेशन आपण काढू शकतो की त्या प्लांट्सचे रूट्स कसे आहेत, तो कोणत्या सीझनमध्ये येतं, त्याचे लीफचा आकार कसा आहे, त्याचे फ्रूट्स कोणत्या टाईपचे आहेत, यावरून आपण त्या प्लांट्सचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. पण आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार कुठनं? ही इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला मॅन्युअल्समधनं. सो मॅन्युअल्स प्रोव्हाइड्स अस इन्फॉर्मेशन फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पेसीज. सो आयडेंटिफिकेशन ऑफ द नेम ऑफ द स्पेसीज कॅन बी डन बाय यूजिंग द मॅन्युअल्स, राईट? सो द फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स, catalogs are used for the identification of the animals and plants. Getting? Plants, mostly plants are identified by using the flora, manuals, monographs and catalogs. So what is a monograph? आता एक राहिलंय आपल्या इथे, monograph म्हणजे काय? Monograph has the information on any one taxon. पाहता लक्ष द्या, लास्ट पॉइंट आहे आता पहा. What is monograph?
what information monograph has? Monograph have the information on any one taxon. कोणत्याही एका ग्रुपवर इन्फॉर्मेशन असते. फॉर एक्झाम्पल एखादी फॅमिली आहे, तर त्या फॅमिली सपोज आहे पॅपिलिओनॅसी, त्याच्यामध्ये सर्व शेंगा येणाऱ्या प्लांट येतात. ठीक आहे, मग पॅपिलिओनॅसीचा आपण मोनोग्राफ घेतला तर त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन, त्या पॅपिलिओनॅसी जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते जेनेरा येतात, मग त्या जेनेरामध्ये कोणत्या कोणत्या स्पीसीज येतात, त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन त्यामध्ये असेल. म्हणजे कोणत्याही एका ग्रुपवर, कोणत्याही एका टॅक्सनवर इन्फॉर्मेशन पूर्णपणे आपल्याला मिळते, डिटेल इन्फॉर्मेशन मिळते ती मोनोग्राफमध्ये. सो इकडे लक्षात ठेवा, मोनोग्राफबद्दल एकदा क्वेश्चन नीटमध्ये सुद्धा विचारलेला आहे की मोनोग्राफ, व्हॉट इन्फॉर्मेशन मोनोग्राफ हॅव, राईट. सो मोनोग्राफ कंटेन द इन्फॉर्मेशन ऑन एनी वन टॅक्सन, एखाद्या ग्रुपवर. एखादा टॅक्सन म्हणजे तो एखादा स्पेसीज असू शकतो, एखादा जीनस असू शकतो. फॉर एक्झाम्पल जर सपोज सोलॅनम आहे, सोलॅनम हा जीनस आहे, मग सोलॅनमचा तुम्ही जर मोनोग्राफ घेतला तर त्यामध्ये तुम्हाला सोलॅनम हा जो जीनस आहे, या जीनसमध्ये असलेल्या सर्व काही स्पेशीज असतील त्या स्पेशीजबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. किंवा पॅपिलिओनॅसी ही एक फॅमिली आहे, तर तुम्ही कोणत्याही फॅमिलीबद्दल मोनोग्राफ मिळवू शकता, किंवा एखाद्या ऑर्डरबद्दल मोनोग्राफ मिळवू शकता, किंवा एखाद्या स्पेसीजबद्दल इन्फॉर्मेशन मिळू शकता, किंवा जीनसबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन मिळू शकता. सो द मोनोग्राफ्स प्रोव्हाइड्स अस इन्फॉर्मेशन ऑन एनी वन टॅक्सन. हॅव यू गॉट दिस? म्हणजे पहा आता इथे आपण आज बघितलं टॅक्सोनॉमिकल एड्स काय आहेत. तर टॅक्सोनॉमिकल एड्स आर यूज्ड फॉर द क्लासिफिकेशन पर्पज. सो दे आर हेल्पफुल फॉर द टॅक्सोनॉमी. सो दीज आर कॉल्ड ॲज द टॅक्सोनॉमिकल एड्स. टॅक्सोनॉमिकल एड्समध्ये आहेत हर्बॅरियम. हर्बॅरियममध्ये ड्राईड, प्रेस्ड अँड प्रिझर्व प्लांट स्पेसिमन असतात. ठीक आहे. त्यानंतर बोटॅनिकल गार्डन्स आहेत, त्यांच्यामध्ये लिव्हिंग प्लांट असतात. म्युझियममध्ये प्रिझर्व प्लांट आणि ॲनिमल स्पेसिमन असतात, जे ड्राय असू शकतात किंवा स्टफ्ड असू शकतात, किंवा त्यामध्ये स्केलेटन असू शकतं, किंवा त्यामध्ये इन्सेक्ट्ससुद्धा असू शकतात म्युझियममध्ये. झुलॉजिकल पार्क्समध्ये वाईल्ड ॲनिमल्स असतात, त्यांचा आपण स्टडी आणि त्यांचा फूड हॅबिट्स आणि बिहेवियर आपण स्टडी करू शकतो. टॅक्सोनॉमिक कीमध्ये सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज वापरून आपण ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतो. प्रत्येक टॅक्सोनॉमिक कीला एक स्टेटमेंट असतं, त्या स्टेटमेंटला म्हणतो आपण लीड. ठीक आहे. आणि यामध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतात, म्हणजे जे सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज दाखवतात, त्यांना म्हणतो आपण कपलेट्स. तर हा लेसन आपण कंप्लीट केला आहे. सो दिस लेसन इज कम्प्लिटेड. लिव्हिंग वर्ल्ड NCERT आणि बोर्डमधनं आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता.